इसी सीरीज को आगे बढ़ाते हुए एक अद्भुत, अद्वितीय, अविश्वसनीय कथा मैं आपके सामने ला रहा हूं। अगर आपने नहीं सुना है तो निश्चित तौर पर जानो कि आपने बहुत बड़ी कथा को मिस कर रहे हो, छूट रहे हो। आज मैं संत भालू मामा के बारे में इस महाराज जी के श्री मुख से एक ऐसी कथा सुनाने जा रहा हूं जो सुनकर आप आश्चर्यचकित होंगे कि वो किस तरह से भविष्य के बारे में मार्गदर्शन देते हैं। बाबा प्लीज। नमस्ते। नमस्ते जी। असं म्हटलं जातं आहे की कलियुगामध्ये देव अवतरले जात नाहीत, पण या व्याख्येला एक छेद देऊन की या कलियुगामध्ये अशी एक चमत्कारिक गोष्ट घडली, ती म्हणजे श्री क्षेत्र आदमापूर या ठिकाणी होय। या आदमापूरमध्ये श्री सद्गुरू संत बाळूमामा देवस्थान जे निर्माणलेलं आहे, हे खऱ्या अर्थानं हा जो देव आहे अतिशय भक्तिवान आणि श्रद्धावान असणारे जे भक्त आहेत त्यांच्या हाकेला धावणारं असं हे सद्गुरू संत बाळूमामा देवस्थान होय। पण हा देव निर्माण होण्याच्या अगोदर देव हे कधी मोठ्यांच्या घरी जन्म घेत नसतात, देव हे सामान्य कुटुंबातच जन्म घेत असतात। आणि या व्याख्याप्रमाणे हा देव सद्गुरू संत बाळूमामा हा देव एका सामान्य धनगराच्या घरामध्ये जन्मला आणि या धनगराच्या घरामध्ये जन्मले असताना हा देव शेळ्या मेंढ्या राखण करत जगाच्या कल्याणासाठी बाहेर पडला। आणि जगाच्या कल्याणासाठी बाहेर पडत असताना या देवानं समाज प्रबोधन करण्याचं काम केलं। जे रांजलेले होते, गांजलेले होते, असं म्हणतात की मामांच्या जवळ वैद्य यायचेत, ज्यावेळी उपचार थकलेले असायचेत, वैद्यांचे उपचार थकलेले असायचेत, त्यावेळी हा बाळूमामा देव त्यांच्यावरती उपचार करायचे। म्हणजे एवढी ख्याती असणारा हा देव आज सगळ्या जगाच्या कानाकोपऱ्यात या देवाची माहिती पसरलेली आहे। या देवाचे विविध कार्यक्रम होत असतात। प्रत्येक अमावास्याला प्रचंड मोठी यात्रा आदमापुरात भरली जाते। या यात्रेच्या दरम्यान किमान बघायला गेलं तर 5 लाख लोक एकाच वेळेला ॲट ए टाईम आदमापूर नगरीमध्ये दर्शनासाठी मामांचे येत असतात। हा जो भक्तांचा महापूर उगीच येत नाही, यांना काहीतरी फलश्रुती मिळाल्याशिवाय हा सगळा भक्तांचा परिचय आदमापुरात आल्याशिवाय राहणार नाही। या देवाचे वर्षातून 4 कार्यक्रम असतात। एक पुण्यतिथी, यावेळी मामांचा जन्मदिवस अतिशय मोठ्या थाटामाटानं साजरा केला जातो। त्यानंतर बाळूमामांच्या लिंडी पूजन म्हणजे मेंढ्यांच्या लिंडींचं पूजन केलं जातं। यावेळी खऱ्या अर्थानं पैशाची पूजा न करता आपलं जनावरच आपली हीच खरी धनदौलत आहे हे समजून बाळूमामांनी आपल्या हयातीमध्ये सद्गुरू संत बाळूमामांनी आपल्या मेंढ्यांच्या विष्ठा लेंड्या एकत्र करून त्यांची मोठी प्रचंड अशी एक रास तयार करून त्याच्यामध्ये दिवा लावून आपली हीच खरी लक्ष्मी म्हणून ओवाळलं। त्यानंतर तीच परंपरा आपली भाग्यलक्ष्मी समजून दिवाळीच्या पाडव्याला ही लक्ष्मी यात्रा म्हणजे आपलं देवदिवाळी पाडवा असं समजून शान ही यात्रा फार मोठ्या प्रचंड मोठी साजरा केली जाते। त्यानंतर पुण्यतिथीचा कार्यक्रम म्हणजे अगदी श्रावणमध्ये मामाने जो देह ठेवला तो दिवससुद्धा अतिशय थाटामाटात उत्सवानं भक्त आपल्या प्रेने साजरा करतात। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपने मुझे बताया की यात्रा ये कैसी होती है, बड़ी यात्रा कैसी होती है। मी तर असं म्हणेन की हा भंडारा उत्सव असतो। हा भंडारा उत्सव गुढीपाडव्याच्या अगोदर जी पाप मोचनी एकादशी होती है, उस दिन सारे गांव के लोग म्हणजे सगळ्या भागातून आंध्र प्रदेश असेल, कर्नाटक असेल, महाराष्ट्र असेल, गुजरात असेल, अख्ख्या भारतातून आणि परदेशातून सुद्धा या भंडारा उत्सवाच्या दिवशी पापमोचनी एकादशीला लोक येत असतात। या पापमोचनी एकादशीचे महत्त्व म्हणजे पुढील 12 वर्षी काय होणार आणि मागच्या 12 वर्षात काय झालेलं आहे ही सांगण्याची भविष्यवाणी म्हणजे भाकणूक हा कार्यक्रम त्या दिवशी बाळूमामांच्या आपल्या प्रत्यक्ष मुखातून म्हणजे त्या ठिकाणी बाळूमामा प्रत्यक्ष हजर राहून म्हणजे मी स्वतः जे बोलत आहे, मी श्री कृष्णात डोणे वाघाप्री महाराज, म्हणजे मी भाग्यवंत आहे की या भारताची लोकसंख्या जवळजवळ 150 कोटी असून त्यामध्ये सद्गुरू संत बाळूमामाने मला निवडलं आणि प्रत्यक्ष बाळूमामा हे माझ्या अंगामध्ये संचार करून भविष्यवाणी वर्तवण्याचं काम करतात। ही भविष्यवाणी पुढच्या 12 वर्षात काय होणार आणि मागच्या 12 वर्षात काय झालं ही सांगण्याची एक जी परंपरा आहे ते काम मी करत असतो आणि ते माझ्या मुखातून बाळूमामा बोलत असतात। एवढी ही प्रचंड मोठी यात्रा, या यात्रेच्या निमित्तानं किमान
8-9 लाख लोक तिथं हजर असतात आणि एवढ्या येणाऱ्या लोकांना महाप्रसादाची व्यवस्था देवस्थानाच्या मार्फत आणि आदमापूर ग्रामस्थांच्या मार्फत केली जाते. असा हा पिवळा धमक भंडारा उत्सव किमान म्हणजे मला वाटतंय हजारो किलो म्हणजे जवळजवळ 10 टन भंडारा तरी उधळला जातो. म्हणजे हळद आपली प्रचंड मोठी हळद ही जी विक्री केली जाते त्या ठिकाणी उधळली जाते आणि असा पिवळा हा धमक हा भंडारा उत्सव आदमापुरात उत्सव साजरा केला जातो. तर मला एवढंच सांगणं आहे की आपल्या भारतातील लोक एक वेळा असं म्हणतात की काशीला जावा, पंढरपूरला जावा. मी तर असे म्हणेन काशीलाही नक्कीच जावा, पंढरपूरलाही नक्कीच जावा, पण तदनंतर जीवनात एक वेळा येऊन का असना आदमापूरला या, बाळूमामांचं दर्शन घ्या, समाधी बघा आणि तिथले आंबीलकण्याचा प्रसाद घ्या. तुमचं जीवन नक्कीच सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही ही खात्री मी तुम्हाला देऊन माझे 2 शब्द मी इथं ठेवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. बाळूमामाच्या नावानं चांगबल. पर ही खूबसूरत, इतना अद्भुत, जैसे मानो नार्थे ध्वज की भविष्यवाणी हो. मेरा आप लोगों से विनम्र निवेदन है, यदि आप भारत के किसी भी खंड में निवास कर रहे हैं तो निश्चित तौर पर एक बार आए और वहाँ का दर्शन लें और अपने आप को सौभाग्यशाली माने. मैं वहाँ का पूरा एड्रेस इस वीडियो के माध्यम से मैं नीचे डाल रहा हूँ. अगर किसी भी प्रकार की अन्य जानकारी की आवश्यकता हो तो मेरे YouTube चैनल पर आप संपर्क स्थापित कर सकते हैं. लेकिन हाँ, आपसे पूरा निवेदन है, जरूर आए. लेकिन हाँ, ये भी निश्चित तौर पर जान ले, आपके चाहने से नहीं कोई आ सकता जब तक बाळूमामा या फिर भगवान आपको बुलाएंगे नहीं. और मेरी पूरी इच्छा है कि आप सभी आए और पंडित जी, महाराज जी और आप सभी को खुद निमंत्रण दे रहे हैं. इससे अच्छा मौका शायद ही विश्व में कभी होगा. मैं इन्हीं शब्दों के साथ जी. ज्यावेळी तुम्ही आदमापुरात याल त्यावेळी नक्कीच तुम्ही रिकाम्या हाताने येणार नाही, कारण त्या ठिकाणी कुठलाही तुमचा दुर्धर आजार असू दे तो मामा तुमचा नक्कीच बरं करेल. कारण त्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक भक्ताला बाळूमामा काहीतरी देत असतात. आज बघायला गेलं तर बाळूमामांच्या जवळ असंख्य लोक येतात, त्यामध्ये व्याधीग्रस्त असतात, संकटग्रस्त असतात, मागणाऱ्यांची संख्या खूप आहे. पण बाळूमामा देव असा आहे, त्या देवावरती श्रद्धा ठेवा. आंधळ्याला डोळं, पांगळ्याला हात आणि मुक्याला वाचा आणि दुर्धर आजार ज्यांना आहेत ते आजार बरं करण्याची शक्ती ह्या बाळूमामांच्या अशा भंडाऱ्यात आहे. भंडारा भक्षण करा, भंडारा कपाळ भरून लावा, तिथील आंबीलकण्याचा प्रसाद घ्या. तुमचं काम झालं नाही असं तुमचं होणार नाही ही खात्री मी तुम्हाला देतो आणि माझे 2 शब्द इथेच ठेवतो. धन्यवाद महाराज जी, आपने इतना सुंदर निमंत्रण दिया है. निश्चित तौर पर मेरी आवाज़ जहाँ तक पहुँच रही है, कृपया आप लोग अपना कैलेंडर बुक कर लें. मैं वहाँ का एड्रेस इस YouTube के माध्यम से इसके नीचे लिख रहा हूँ. इन्हीं शब्दों के साथ मैं विराम करता हूँ. धन्यवाद.